अमित ठाकरे यांना नवी मुंबई पोलिसांनी नोटीस दिलेली आहे। मात्र अमित ठाकरे यांनी ही नोटीस स्वीकारली नाहीये। नवी मुंबईमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्या प्रकरणामध्ये अमित ठाकरे यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे। नेरूळमधील शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्या प्रकरणात अमित ठाकरेंवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। अमित ठाकरे यांना नोटीस बजावण्यासाठी नवी मुंबई पोलीस सुमारे 2 तास प्रतीक्षा करतायत। मात्र 2 तासांनंतर सुद्धा अमित ठाकरे यांनी ही नोटीस स्वीकारली नाहीये। तर तुम्ही त्रास का घेतला, आपण स्वतः पोलीस ठाण्यामध्ये आलो असतो असं अमित ठाकरे यांनी पोलिसांना सांगितलंय। मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 जणांच्या विरोधात पुतळा उद्घाटन प्रकरणात गुन्हा दाखल आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। एरवी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानावर कार्यकर्त्यांची गर्दी असते। कार्यकर्ते खरं तर ताटकळत सुद्धा असतात। मात्र आज थोडंसं वेगळं दृश्य आहे। शिवतीर्थच्या बाहेर नेरूळ पोलीस स्थानकाचे पोलीस हे ताटकळत आहेत आणि ते सुद्धा अमित ठाकरे यांच्या भेटीसाठी। पोलिसांकडून अमित ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। नेरूळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीररित्या उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या संदर्भातली नोटीस बजावण्यासाठी पोलिसांकडून आता अमित ठाकरेंची प्रतीक्षा केली जाते। मात्र अमित ठाकरेंकडून पोलिसांना निरोप देण्यात आलाय की आपण कशाला त्रास घेतलात, मी स्वतःहून पोलीस स्टेशनला येणार आहे असा निरोप अमित ठाकरेंनी दिलेला आहे। 2 तास वाट बघून सुद्धा अमित ठाकरे यांनी अद्यापही पोलिसांची ही नोटीस स्वीकारलेली नाहीये। मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र आता या संपूर्ण प्रकरणाला आणखी एक वेगळं वळण मिळताना आपल्याला बघायला मिळते। नेरूळ पोलीस स्थानकात स्वतः अमित ठाकरे हे नोटीस घेण्याकरता पोहोचतील असं त्यांच्याकडून पोलिसांना सांगण्यात आलेलं आहे। मात्र नेरूळ पोलीस स्थानकाचे जे सिनियर पोलीस आहेत ते मात्र शिवतीर्थ बाहेर अद्यापही अमित ठाकरे यांची वाट बघत अक्षरशः बसून आहेत। कॅमेरामॅन मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।